अतिशय रंगतदार पाहायला मिळाली. तर एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मयूर माळे आणि कोमल हिरवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा फलंदाज मयूर माळी आणि गोलंदाजी मागू सज्ज होतो योगेश पाटील. भेदक मारा करण्यासाठी तयार. काय चेंडू हाताळला, इम्प्रेस केलं होतं सर्व प्रेक्षकांना, आयोजकांना आणि मान्यवरांना. अशाच प्रकारची गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पेश केला होता योगेश पाटीलने. या आधीच्या मॅचमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं या गोलंदाजीने. तीच गोलंदाजी आता मात्र या मैदानामध्ये या मॅचमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये, जिथे उंबारली संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू अतिशय वेगवान गतीचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू योगेश पाटीलच्या माध्यमाने हाताळला जातोय. हाडलक देसाई संघ खूप चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस खाली राहिलेला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर केलाय, परंतु वन बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी मयूर माळीच्या बॅटमधून हा दे-दनादन चौकार. रडालमध्ये चेंडू होता, त्यानंतर वेगाने जोराने ताकदीने बॅट फिरवली गेली ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता, त्याच्या अव्वाक्याच्या बाहेर चेंडू 4 धावेने 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण प्राप्त करतोय. अशा प्रकारे लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव संख्येने स्ट्राईक इथे मात्र रोटेड होते. स्ट्राईकवर आले आता मात्र कोमलदत्ता हिरवळे, ज्यांनी तुफानी बल्लेबाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये नवापाडा संघाच्या समोर. रिवर्सच्या माध्यमाने पहिला षटकार आला होता, मात्र यावेळेस कोणती भूमिका इथे मात्र साकारली जाईल. कोमलदादा हिरवले चौफेर फटकेबाजी करणारा क्षमता असलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये. त्यासाठी थोडंसं फील्ड पोझिशन चेंज केली जाते. समोरच्या दिशेला उडवलाय, मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता, डीप मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला थोडासा वाईड आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारची फेकी जरूर आली होती, परंतु चेंडू गॅदर करता आलं नाहीये. त्यामुळेच ही 2 धावा इथे मात्र वेगाने पूर्ण करतायत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे आता मात्र पुढे जातोय 7 या आकड्यावर. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1-2 दिग्गज संघ, पिसवली संघ त्यांच्या विपक्ष उंबारली. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला चेंडू, ड्राईव्ह केला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड आहे. सूर्याची किरण जरूर परावर्तित होतात, त्याचा त्रास जरूर क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला जरूर होताना पाहायला मिळतोय. 2 धावेने धावसंख्या फलक 9 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते योगेश पाटील कडून. अलॉंग द कार्पेट खेळून काढलं. पुन्हा एकदा श्याम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. वेट करत राहिले चेंडूचा, त्यानंतर चेंडूला उचलून फेक केली. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि या 2 धावेच्या मदतीने पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे मात्र संपन्न झालंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या नंतर धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते धावसंख्या पळकावर बिनगडी बाद 11. तर नक्कीच चिकन देखील कॉलिंग केली, नक्कीच आपली उपस्थिती दर्शवायची आहे. यापुढे फक्त 2 मॅचेस पाहायला मिळतील आपल्याला आजच्या दिवसातील. त्यानंतर फायनलचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल.
40+ संघाच्या पटलावर, क्रिकेट पटलावर एक दिग्गज नाव चिकनगड संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय. या आजच्या दिवसामध्ये कुठला संघ त्यांना फाईट देण्यासाठी सज्ज होतोय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील ही लढत पाहायला मिळतीये. उंबारली विपक्ष पिसवली. चांगला फटका आहे, उडवला ऑन साइडला. रडाल मध्ये चेंडू होता, ताकदीचा योग्य तो संगम आणि बॅट मधला स्वीट साऊंड टक चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. विकेट 6. जसा चेंडू तसं उत्तर इथे मात्र सेट होतं. मयूर माल धमाका पाहायला मिळालाय. वेगवान गतीचा चेंडू होता, परंतु ओव्हरपिच चेंडू होता. फक्त चा वापर इथे मात्र करत असताना पाहायला मिळाला. मयूर माळीच्या बॅट मधून ब्लास्ट. मॅच चेंडू येतोय. जास्त वेळ लागत असेल तर दुसरा चेंडू घ्या. आलाय मॅच चेंडू. पहिल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. प्रेशर कशा प्रकारे बिल्ड होईल का गोलंदाज सचिन भोईरच्या फलंदाजीमधून. यस, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, परंतु इथे गती कमी होती. गतीने इथे मात्र बीट केलं फलंदाजाला मयूर माळीला. षटकाराचं प्रत्युत्तर इथं देत असताना इथं मात्र मयूर माळीला परतीचा प्रवास धाडावा लागलाय. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज सचिन भोईर. षटकाराचं प्रत्युत्तर तर मात्र सेट केलंय. षटकाराचं कुठल्याही प्रकारचा दबाव इथे मात्र पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस ऑन साइडला वळवलाय चेंडूला. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येत आहे, तोपर्यंत अवधी होता आणि चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चुकीची फेकी, कदाचित धोक्याची घंटा वाजली का नाही, कदाचित निसटला असावा. फेकी करत असताना थोडीशी घाई केली जरूर त्या क्षेत्ररक्षकाने आणि त्याचं भुगतान इथं मात्र पाहायला मिळालं 3 धावेमध्ये. आणि स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. सलामीचा फलंदाज कोमल हिरवळे यांच्यावर स्ट्राईक इथं मात्र आली आहे. ही तिसरी धाव कुठल्या संघासाठी घातक ठरू शकते. जर एखादा चौकार षटकार आला तर उंबरली संघासाठी ही एक धाव खूप महागात ठरू शकते. कारण का ज्या प्रकारची चुकी झाली आहे, चेंडू फेकत असताना चेंडू हातातून निसटलाय आणि तेच 2 फलंदाज हेरलं आणि त्याचं कन्व्हर्शन आपल्याला 3 धावेमध्ये पाहायला मिळालंय. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 17 या आकड्यावर. 17 पे खतरा कुठल्या टीमला असेल. यस, इट इज वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. वेगाने टाकण्याचा चेंडूचा प्रयत्न, नक्कीच फलंदाजापासून लांब ठेवण्याचं मानस इथे मात्र सचिन भोईरने मनामध्ये कुठेतरी 17 आणि वाईड प्लस सॉरी ओके 3 धावा ऍड नव्हत्या केल्या. 21 धावसंख्या पाहायला मिळते. यस, वाईड पकडून पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर जरूर क्रिएट झालंय जेव्हा स्ट्राईकवर कोमल हिरवले आलेत. नक्कीच फलंदाजापासून लांब ठेवण्याचं मानस इथे मात्र 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाले. या आधीच्या मॅचमध्ये अशाच प्रकारचा तडाखा पाहायला मिळाला होता. अवे फ्रॉम द बॉडी वारंवार वाईड यॉर्करचा मारा पाहायला मिळाला होता. तेच प्रयत्न चालू आहेत.
यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना फटका पाहायला मिळतोय, दर्जेदार फटका. आणि मी ज्या एका धावेचा उल्लेख केला होता की कुठल्या संघासाठी ती महागडी ठरू शकते, आणि जी चुकी केली उंबारली संघाने तिसऱ्या धावेसाठी जी फेकी केली, एक धाव एक्स्ट्रा तर दिली, त्यावर 2 वाईड आणि त्यानंतर हा चौकार, म्हणजे खूपच महागडी ती तिसरी धाव ठरली आहे. अशा प्रकारे 3 धावसंख्याच्या मदतीने त्यानंतर 2 धावा. यस बोल. 4 चेंडू झालेत, 4 चेंडू. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर 2 वाईड आणि त्यानंतर हा चौकार. षटकार, विकेट, 3 आणि वापस चौकार. धावसंख्या हेच प्रयत्न चालू होते गोलंदाज सचिन भोईर कडून, आणि या चेंडूवर यश मात्र प्राप्त झालंय. या चेंडूसाठी वारंवार आपल्याला मारा पाहायला मिळाला होता, यांच्याकडून ट्राय केलं जात होतं उंबरली संघाकडून गोलंदाजी करत असताना सचिन कडून. तो चेंडू आता मात्र पाहायला मिळालाय. ॲक्युरेट गोलंदाज, वेगवान गतीचा चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट आले होते, त्यानंतर वेट करत राहिले चेंडूचा. चेंडू पडल्यानंतर त्यांच्या मस्तकवर दस्तक देणारा हा वन बाउन्स ओव्हर तरफ 4 धावांसाठी चौक पुढे सरसावतो 30 या आकड्यावर. यस डीजे. तर राकेश घोडे सापडगाव यांचं देखील आगमन या स्पर्धेसाठी. आपण जे लाईव्ह आपण पाहतात ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सौजन्य आपल्याला पाहू शकाल. ओम साईराज मूवीज या मार्फत थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं वर्क इथे पाहायला मिळतं. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमाने ही वाहिनी जोडली गेली या स्पर्धेला. आई गावदेवी चषक 2025 हे पर्व जय मसोबा 40+ संघ उंबरडेच्या वतीने हे आयोजन आपल्याला भव्य दिव्य अशा स्वरूपाने ह्या वर्षी देखील त्याच प्रकारचं पर्व आपल्याला अनुभवायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं भव्य दिव्य असं पर्व. विजयदादा पाटील उंबरडेगावचे उद्योजक यांचं देखील व्यासपीठावर आगमन, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी श्याम भोईर येत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, त्याच्यासमोर डावखुरे फलंदाज सुनील दादा. चेंडू हवेत आहे, टॉपेज जरूर होती परंतु चेंडू कॅरी झालं नाहीये. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक जरूर तैनात होते परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये टप्पा घेतोय. एका धावेने इथे धावसंख्या फलक पुढे सरसावतोय. 31 या धावसंख्येवर जाऊन धावसंख्या पोहोचली पिसवली संघाची. अजूनही 2 षटक 11 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रातील. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळते. धाव फलकावर कमबॅक करणं अतिशय योग्य रीतीने ओळखते उंबरली संघ. ज्या प्रकारे कमबॅक केला होता तिसऱ्या षटकापासून मागच्या मॅच मध्ये, तेच षटक इथे मात्र हाताळत असताना श्याम भोईर. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू पडल्यानंतर कट होतोय, बाहेर जातोय चेंडू. नक्कीच अपेक्षेच्या नजरेने पंचांकडे पाहिलं गेलं परंतु योग्य रीतीचा लीगल चेंडू हाताळलाय गोलंदाज श्याम भोईरने.
चांगले कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची समाप्ती होती. धावसंख्या फळ 35 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय एक गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू श्याम भोईर चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा टॉपेज आहे. इथे मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्येचा विचार केला गेला चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 39 एक गड्याच्या मोबदल्यात. अजूनही शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. पिसवली संघाच्या साठी जमीची बाजू सुनील भोईर आणि मयूर माळे. यस कोमल हिरवले आहेत. SP सीताराम पाटील येत आहेत स्लोगिंग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. अजून जर विचार केला गेला तर पिसवली संघाच्या पवेलियन मध्ये नरेश पाटील सारखा बलाढ्य फलंदाज अजूनही आहे. त्यांच्यापर्यंत चान्स येईल का? कारण का शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस आक्रमक पवित्रा धारण करावं लागेल. कारण का विकेटचा विचार करायची गरज नाहीये. कारण का बॅटिंग लाईन अजूनही डीप आहे पिसवली संघाची. काय चेंडू हाताळलाय. स्लोवर गतीचा चेंडू फ्लायटेड चेंडू होता. पूर्णपणे बीट केलाय फलंदाज सुनीलला. सीतारामच्या मार्फत ही चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणता येईल. सोगिंग ओव्हरचं षटक असताना अशा प्रकारचा चेंडू येणं ही जमेची बाजू ठरेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू हाताळलाय. आखो टप्प्याचा चेंडू होता. स्लोवर गतीचा चेंडू होता. चेंडू पर्यंत पोहोचले आणि फक्त ड्राईव्ह केली आहे आणि एका धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागलंय. काय चेंडू हाताळलाय. स्लोगिंग ओव्हरचं षटक. इथे मात्र सीताराम पाटीलचं मॅजिक डिलिव्हरी पाहायला मिळते. पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज. या आधी उभं ठेवलं फक्त सुनीलला. त्यानंतर सलामीचा एक मात्र फलंदाज. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट आले तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर केलाय. परंतु ज्या प्रकारे बंदुकीतून गोळी सुटली त्याच प्रकारे ह्या वेगाने चेंडू पोहोचली आहे सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावेच्या मदत. येणारे कुठपर्यंत टार्गेट ते मात्र सेट केला जाईल हे सांगून देणारे हे चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत. तारामंडल मध्ये चेंडू पाठवलाय. काय फटका खेचलाय. कोमल हिरवले बँडेड हा षटकार येतोय. कंप्लीट नाही. यावेळेस अपील केली जाते नक्की. येस कॉट बिहाइंड आहे का? येस पंच. डॉट चेंडूची समाप्ती आहे. धावसंख्या
50 कंप्लीट झालीये. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 50 वर 1 अशा प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चिकनगर संघाला विनंती आहे आपण येऊन रिपोर्टिंग करायची आहे. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची गरज. बेस्ट वर्सेस बेस्ट ज्या प्रकारची गोलंदाजी उंबारली संघाची आहे त्याच प्रकारची गोलंदाजीचा नजराणा पिशवली संघाने दाखवून दिला होता पहिल्या मॅच मध्ये. अनुभवी गोलंदाज आहेत कोमल हिरवळे, त्यानंतर सुनील भोईर, त्यानंतर निरंकारनी जे गोलंदाजी केली शेवटच्या क्षणाला. 4 चेंडूंची आवश्यकता असताना पिंट्या जोशी सारख्या फलंदाजाला निर्णायक चेंडू हाताळला आणि या स्पर्धेचं अस्तित्व टिकवलं. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. चांगले गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहे, परंतु त्यासमोर एक कडवं बॅटल नक्कीच देण्यासाठी सचिन आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उंबारली संघाकडून सलामीचे फलंदाज. पहिल्या चेंडूवर नशिबाचा चौकार म्हणा.
पहिला चेंडू, नशिबाची साथ जरूर मिळाली यावेळेस. खोलवर टप्प्याचा चेंडू, डायरेक्ट हिटची संधी जरूर आहे आणि डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर कदाचित क्लोज डिसिजन घ्यावं लागलं असतं पंचांना, पण तो चांगली फेकी जरूर केली परंतु यष्ट्या साधू शकले नाहीयेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 5 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर संधी जरूर निर्माण झाली होती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ सातत्याने दर्शवणारे उदाहरण पेश होत असतात. यावेळी ऑन साइडला उडवलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले गेले. जीवाच्या आकांताने चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न नरेश कडून केले गेले परंतु अखेर चेंडू गेलाय सीमारेषा पार. दुसरा चौकार. जो तुझे दिल में बजी गिटार, जो तुझे दिल में बजी गिटार. थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 9. स्क्वेअर कट केलाय, थोडस फंबल जरूर झालंय. चेंडू बॉडीच्या माध्यमाने अडवण्याचा प्रयत्न, फंबल फंबल आणि फंबल. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक चांगल्या मॅच मध्ये गोलंदाज पूर्ण प्राणाला लावून इथे मात्र गोलंदाजी स्वीकारतोय परंतु हवी ती साथ इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून मिळत नाहीये. क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात. जेव्हा जेव्हा आपण चांगलं क्षेत्ररक्षण कराल तेव्हा तेव्हा फलंदाज दबावामध्ये नक्कीच पाहायला मिळतो परंतु यावेळी अलॉंग द कार्पेट शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा फंबल आणि त्याचाच परिणाम इथे 2 धावेमध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फक्त चौकार आणि षटकारांना महत्व दिलं जात नाहीये, एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर इथे मात्र दिलं जात आहे. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तर मात्र जाऊन पोहोचलीये 13 या आकड्यावर. यावेळेस चांगल्या प्रकारचा अपिश फटका पाहायला मिळतोय. गॅप मधून ढकललाय थर्ड मॅन क्षेत्ररक्षण, सीमारेषा पार. चौकार. दोन सॅम्पल आणले होते त्याच्यावरला एक छोटा बोल्ट आणला होता आणि एक मोठा बोल्ट आणला होता. मग त्याच्यातला कुठला वजन आपल्याला काय फटका खेचलाय. डान्सिंग डाऊन तो विकेट आले त्यानंतर चेंडूला आपटी दिली गेली होती आणि फलंदाज तितकाच सक्षम होता. त्यानंतर त्यांनी अपिश कट आणि खूप चांगल्या प्रकारचा फटका थर्ड मॅन सीमारेषा पार चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये मॅचची हवा जरूर काढली परंतु अजूनही मॅच बॅलन्स आहे. 18 चेंडू आणि 34चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच पिसवली देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. सुनील दादा भोईर स्वतः खांद्यावर जिम्मेदारी घेत आहेत. दोन्ही फलंदाजांच्या मधून एक चौकार आणि सचिन भोईरच्या माध्यमाने 2 चौकार पाहायला मिळालेत. ऑन साइडला उडवला लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येण्याचा प्रयत्न जरूर करतायत. चेंडू थांबणार नाही, चेंडू होतोय फरार, येतोय चौकार. केला थोडस बाहेर जाणारा चेंडू होता त्यानंतर त्याच्यावर प्रहार, त्यानंतर चेंडूला गॅप मधून ढकलला. गॅप मोठी होती तेच फलंदाजांनी हेरलं आणि त्याच्याच माध्यमाने हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला रवी भोईरच्या माध्यमाने. पुन्हा एकदा सज्ज सुनील भोईर. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते परंतु यावेळेस थोडासा स्क्वेअर मध्ये चेंडू चाललाय. थोडस फंबल होत असताना तिथे मात्र चुकी करतोय. चुकी चुकी आणि चुकी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. वारंवार चुका होत असताना पाहायला मिळतात पिलसवली संघाकडून. कुठेतरी दबाव कुठेतरी प्रेशर इथे मात्र नक्कीच हँडल करतोय. एखादा विकेट
संपूर्ण प्रेशर थोडस रिलीज करून देईल, पण तो विकेट येईल का? परंतु ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका निरंकार आहे तिथे. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. कम बॅकअप दूरवर आहे. पुन्हा एकदा फंबल आणि मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे मात्र ढासळताना पाहायला मिळतोय. पिसवली संघाकडून वारंवार चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. पिसवली संघाकडून क्षेत्ररक्षण करत असताना इनसाइड आउटचा फटका. काय चेंडू हाताळलाय. फुलर लेनचा चेंडू होता, डीप होणारा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. स्कोर 30 धावा पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 21 समीकरण. अजूनही कमबॅक करू शकतोय. चांगली गोलंदाजी होणं गरजेचं असेल पिसवली संघासाठी. आणि एका बाजूला ज्या प्रकारची फलंदाजी करतात याच प्रकारच्या चेंडूंची आवश्यकता आहे. रायझिंग चेंडू पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर अचानक उसळी घेतली आहे. समीकरण जर विचार केला गेला तर 12-21 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीचा विचार केला गेला तर अजूनही गोलंदाजी घातक आहे पिसवली संघाची, परंतु जमेची बाजू म्हणावी लागेल उंबारली संघासाठी की एकही गडी बाद नाहीये. सलामीचे 2 मात्र फलंदाज आता मात्र सेट झालेत. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत आहेत. रवी भोईरचा जर विचार केला गेला तर 3 चौकार त्याच्या फलंदाजीमधून पाहायला मिळाले. त्यानंतर सचिन भोईरची खूप चांगल्या प्रकारची साथ मिळाली आहे. 3 दुहेरी धावा आणि 2 चौकार त्याच्या फलंदाजीमधून पाहायला मिळाली आहे. म्हणजे उंबारली संघासाठी थोडंसं प्लस पॉईंट आहे की एकही गडी बाद नाहीये आणि दोन्ही फलंदाज आता मात्र सेट आहेत. 12-21 समीकरण. 10.50च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील आणि जिम्मेदारी मला वाटतं नरेश पाटील आलेत. फलंदाजीमध्ये चान्स भेटली नव्हती, आता त्याची भरपाई इथे मात्र काढावी लागेल. बॅटिंग भेटली नाहीये, गोलंदाजी जरूर भेटली आहे. आता मात्र कमाल गोलंदाजीने करावं लागेल. इथे स्क्वेअर कटचा नजाकत भरा फटका, परंतु त्या चेंडूसाठी क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं होतं. डायरेक्ट चिटची संधी जरूर होती. कदाचित ॲक्युरेट फेकी आली असती तर इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळाला असता, परंतु वेगवान गतीने ही धावसंख्या इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरसावतोय. 32 या आकड्यावर जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला गेला तर आता मात्र 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. पुढील चेंडू नरेशचा. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय, गॅप मधून चेंडूला पाठवलाय. छेडछाणी केली, नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता, परंतु रडाल मध्ये चेंडू होता. गॅप मोठी पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले.
परंतु निरंकार आहेत तिथे. दुसरीचा प्रयत्न इथं वेगाने कंप्लीट केला गेलाय. वारंवार एकाच प्रकारची गोलंदाजी होतीये आणि त्या चेंडूसाठी नक्कीच डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर केला गेलाय, परंतु 2-2 धावा येऊन इथे मात्र समीकरण खुल्लं होत असताना पाहायला मिळतोय. समीकरणाचा विचार केला गेला तर आता मात्र समीकरण उरलंय 9 चेंडू 13 धावा. डॉट चेंडू येणं गरजेचं असेल पिसोली संघासाठी आणि मोठा फटका जरूर आलाय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये तोच क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये आणि तशाच प्रकारची फेकी. वारंवार 2-2 धावा आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी धावांचा पाऊस इथे मात्र पडताना पाहायला मिळालेत. आता मात्र थोडीशी थकावट जरूर जाणवते, कारण का खूप रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याचंच थकान थोडीशी महसूस करतोय. यस, धावसंख्या 40 या आकड्यावर जिंकण्यासाठी 8 चेंडू 11ची गरज. यावेळी ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शेवटच्या क्षणाला एका हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सुनील दादा फक्त आणि फक्त जागेवर राहिले. ते देखील आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. त्यांनी प्रयत्नच केला नाही आणि चेंडू चाललाय 4 धावांसाठी. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक. नरेश्वर आक्रमण पाहायला मिळतोय. यावेळी समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार येतो आणि अशा प्रकारे समीकरण मात्र एकदम खुल्लं केलंय. शेवटच्या चेंडूवर आता मात्र चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज. नक्कीच मिळून जाईल आपल्याला या मॅच मधून एक संघ. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली उंबारली संघाकडून. आता मात्र समीकरण उरलाय 6 चेंडू 3 धाव संख्येचं. एकही गडी बाद नाहीये. खूप चांगल्या प्रकारचं खेळ इथं आत मात्र उंबारली संघाने आई गावदेवी चषक 2025च्या या पर्वामध्ये पाहायला मिळाल्या. गोलंदाज सज्ज होतोय वासुदेव. अनुभवी गोलंदाज. 3 धावा रोखण्यासाठी थोडंसं फंबल होत आहेत. नक्कीच डबल माइंडेड असतील. कुठल्या प्रकारची लाईन लेंथ आकारली जावी, कुठल्या प्रकारचा पावित्र्य इथे मात्र घेतला जातो गोलंदाज. यावेळेस चेंडू थांबणार नाही. चेंडू होतोय फरार. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. विजयाचा चौकार येतोय फलंदाज सचिन भोईरच्या बॅट मधून. ₹15 1500 बोलतोय.